15 वर्षे एका बालकाने व्यसनापायी आपल्या 14 वर्षाच्या मित्राचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पेणमध्ये घडला आहे। या गुन्ह्याचा पेण पोलिसांनी अवघ्या 4 तासांच्या आत छडा लावला आहे। पेण शहरातील फणसडोंगरी ए राहणाऱ्या बाळू सीताराम चुनारे यांचा मुलगा गणेश चुनारे याची 10 जानेवारीला अज्ञात आरोपीने हत्या करून त्याचा मृतदेह आंबेडकर शाळेजवळ झुडपात टाकला होता। या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास यंत्रणा सज्ज केली। तसेच फॉरेन्सिक व्हॅन आणि श्वान पथकाला पाचारण करून प्राथमिक तपास सुरू केला। तसेच घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे मैताच्या संगतीत असणाऱ्या मित्राचा शोध घेत संपूर्ण पेण शहरात नाकाबंदी तसेच पेण शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून अवघ्या 4 तासांमध्ये गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। या तपासात मयत गणेश याचा मित्र पेण शहरातील खरोशी कोयना येथील राहणारा 15 वर्षे वयाचा बालक असून तो सोल्युशन तसेच दारूचे व्यसनाधीन आहे। त्याने व्यसन करण्यासाठी गणेश सोबत पैशाच्या किरकोळ कारणावरून वाद करून लाकडी फाट्याने डोक्यावर मारून त्याला ठार केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल करत आहेत। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक संदीप बागुल। काल दिनांक 10/1/2025 रोजी सकाळी 9:30 वाजता पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की साई मंदिर येथे बाजूला झुडपामध्ये एक मुलाचा मृतदेह पडलेला आहे। आम्ही त्वरित घटनास्थळी गेलो। घटनास्थळी बघितलं असता एक 10 ते 15 वर्षाच्या मुलाचा तिथे रक्ताच्या थरात मृतदेह आम्हाला मिळून आला। त्याचे ओळख पटवली असता तो गणेश बाळू चुनारे, वय वर्ष 14, राहणार फणसडोंगरी येथील असल्याचं आम्हाला निष्पन्न झाले। त्या ठिकाणी सदर आईवडिलांकडून त्याची ओळख पटवून घेतली। त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा रजिस्टर नंबर 9/2025 कलम 103(1) या भारतीय न्यायसंहिता अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासात आम्ही त्याचे सर्व मित्र कंपनी जे होते पेणमधले त्यांना चौकशीत आम्ही बोलवण्यात आले। घटनास्थळी आम्ही बॉम्ब शोधक पथक, डॉग स्क्वॉड यांनाही पाचारण करण्यात आले। परिस्थितीजन्य जे काय पुरावे मिळतात ते आम्ही सर्व गोळा केले। त्यानंतर पेणमध्ये एकूण 70 ते 75 कॅमेरे आम्ही चेक केले, प्रायव्हेट आणि जे नगर परिषदेने लावलेले ते असे कॅमेरे आम्ही चेक केले। एकूण यासाठी आम्ही 4 पथकं कार्यान्वित करण्यात आले होते माननीय ADPO सर टोंपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली। गुन्ह्याचा तपास चालू असताना जे आम्ही मुलं त्याचे जे मैताचे मित्र होते त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता एक त्याचा मित्र राहणार खरोशी अल्पवयीन आहे, त्याचं वय आहे 15 वर्ष, त्यामुळे त्याचं नाव एक्सपोज करता येणार नाही, त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली केली। गुन्ह्याचं कारण होतं, त्याने गुन्ह्याचं कारण सांगितलं की त्याला मैताला एक बॉन्ड सोल्युशन जे हार्डवेअर दुकानात मिळतं त्याची नशा होती आणि ते त्याला पाहिजे होतं पिण्यासाठी, नशा करण्यासाठी। हार्डवेअरमधून ते असे सोल्युशन मिळतात आणि लहान मुलं त्याच्या व्यसनाधीन होत आहेत आणि त्याच्यामुळे असा प्रकार घडला। ते सोल्युशन पिण्यासाठी त्याने पैसे मागितले असता त्याचा राग मनात येऊन त्याने काठीने त्याला मारहाण केली। त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला ते त्याने स्वतः कबूल केले आणि त्याने त्याच्यानंतर त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मयत झाल्याने तो तिथून निघून गेला। गुन्ह्याच्या तपासामध्ये चौकशीमध्ये त्याने सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलं आणि एकंदरीत याच्यामध्ये फक्त व्यसनासाठी पैसे मागितलेले होते आणि व्यसन फक्त असंच सिगारेट किंवा ते सोल्युशन किंवा बटन किंवा मग असंच प्रकारचं सोल्युशन वगैरे असं अंमली पदार्थाचं सोल्युशन या कारणासाठी त्यांनी छोटे मुलं जे त्यांचं वय 10 ते 15 वर्ष वय यांनी हे प्रकार केल्याचं समोर आलेलं आहे। तरी सर्व एक पालकांना विनंती किंवा आवाहन करेल, आपल्या पाल्यांकडे लक्ष द्या। ते त्यांच्याकडे जे पैसे आहेत त्याच्याकडून ते कुठला व्यसन करतात ते नाही याचं थोडंफार लक्ष देणं फार गरजेचं आहे। थँक्यू व्हेरी मच।